आज आपल्यात नाही आहे, हे आम्हा सर्वांना त्याचं दुःख आहे. कारण गरिबांचे कैवारी, मग ते कचरा वेचणाऱ्या महिला असोत, घरकाम करणाऱ्या महिला असोत, हमाल पंचायतचे सर्व हमाल असोत, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये गरिबांसाठी लढाई दिली. डॉक्टर बाबा आढाव यांचा माझा परिचय राजारामजी सावळे यांच्या माध्यमातून झाला. साधारण 85-84 दरम्यान लोणार शहरामध्ये काष्टाची भाकर हे केंद्र सुरू झालं आणि हमाल पंचायतीची स्थापना झाली. त्या काळी मी सामाजिक जीवनामध्ये काम करत होतो आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समाजकार्याची आवड असताना त्या एक कष्टकऱ्याचं एक चांगलं अंग मेहनती करणाऱ्या लोकांसाठी एक चांगली सेवा उपलब्ध होती, म्हणून त्या माध्यमातून मी त्या संघटनेशी हमाल पंचायतीशी जोडले गेलो. मग ते सामाजिक सुरक्षा कायदा पास होण्यासाठी दिल्लीला सुद्धा 1-2 वेळा बापूंच्यामुळं बाबांचे संघ दिल्लीला जाण्यात आलं आणि एक छोट्या मोठ्या याच्यातून संघटनेतून काम करण्यास संधी मिळाली थोडे आणि गीतांनी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात असायची. तर अशा गीतातून बाबाही म्हणायचे आणि ते आम्ही सुद्धा आत्मसात केलं. तर त्याच्यातलं एक गीत मला आठवलं आणि ते मी म्हणणार आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, अशी गीत गावे की तुझे हित व्हावे, अशी गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझे माझे नाते घडावे, तुझे माझे नाते घडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, अशी गीत गावे की तुझे हित व्हावे. त्यांनी हमाल कष्टकऱ्यांच्यासाठी जे योगदान दिलं त्या योगदानाचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात झालेला दिसत होता. मुळातच या सर्व गोष्टी लक्षात येतात आम्ही लोक धरणग्रस्त हे सुद्धा त्यांना त्यावेळेस अप्रोच झालो आणि आमच्या चळवळीला त्यांनी 83 नंतर फार चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या उच्च विचारसरणीवरती नेणारे आणि शिबिरं घेऊन अनेक आंदोलनं करून अनेक महाराष्ट्रावरच्या संपूर्ण चळवळीला फार मोठी गती देण्याचे काम बाबाडावांनी केलं. मुळात ते स्पष्टपणे सांगेन की जुन्नरमध्ये कोकणीच्या एका प्रोजेक्टमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. मला वाटतं 62-63 गोष्ट असावी बहुतेक. त्याकाळी धरणग्रस्तांना न्याय देणारा पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. विस्थापित धरणग्रस्त झालं की त्यांनी काही करावं त्याला वाऱ्यावर सोडून मोकळं होत होते सरकार. त्याच्या जमिनीचं काढून घेतलं जातं, घर काढून घेतलं जात होतं, अशी अवस्था दुरावस्था करून ठेवण्यात होती त्याची. त्या कारणास्तव आपल्या कुंभडीमध्ये एक भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. यशवंतरावजी चव्हाण त्यावेळेस केंद्रीय मंत्री होते आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. असा तो काळ. ज्यावेळी ते भूमिपूजनाच्या तयारीला काम सुरुवात झाली त्यावेळेला तिथल्या संपूर्ण धरणग्रस्तांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं की यशवंतराव चव्हाणांना पूजा तिथल्या भूमिपूजनाचा मुहूर्त टाळून निघून जाण्याची वेळ आली. जाता जाता त्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितलं की हे लोक ओवा मागतायत, त्यांचं पोट का दुखतं हे प्रथम पाहणी करा. त्याची
आठवणीपुरती आपण श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या या देशाचे अत्यंत कर्तृत्ववान, प्रज्ञाशील असं संयमाने जीवन जगणारे कष्टकरी कामगारांचे आणि पीडितांचे, शोषितांचे, महिलांचे कैवारी डॉक्टर बाबा आढाव साहेब यांचं मंगळवारी दुःखद असं निधन झालं. आणि ही वार्ता जेव्हा आम्हाला समजली त्यावेळेला टाटा धनग्रस्त संघर्ष समिती मावळ मुळशी खामसेट या ठिकाणी आमची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये बाबांना आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बाबांनी जे काम केलेलं आहे, मी पुण्याला सर्व्हिसला असताना ज्या ज्या वेळेला बाबा आढावांचा संघर्षाचा कार्यक्रम असेल, मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्यामध्ये आम्ही पाठीमागे जाऊन उभं राहायचो आणि त्यांना पाठिंबा द्यायचा. मग मोर्चातून पुढे न जाता मागे राहून त्यांना सहकार्य करायचं. बाबांचा आणि माझा संबंध 1974च्या रेल्वेच्या संपामध्ये बाबांनी आमच्या कामगारांच्या प्रश्नावरती जोर दिला आणि संपातसुद्धा जॉर्ज फर्नांडिस यांच्या बरोबर असताना त्यांना अटक झाली. ते जेलमध्ये होते आणि त्यांचा माझा संबंध 1976 साली ज्यावेळेला राष्ट्र सेवा दलाची शाखा मी चालवत होतो त्यावेळेला त्यांचा माझा संबंध जो झाला तो पुण्याच्या राष्ट्र सेवा दल केंद्रावरती झाला. त्यावेळेला त्यांचे विचार ऐकल्यानंतर आजही माझ्या अंगावर काटा उभा राहिला. का एक गाव एक पाणवठा चालू केला, त्यांनी जी सांगितलेली हकीकत आहे आणि ते जर तुम्ही जरी ऐकली असती त्यांच्या तोंडातनं, त्यांच्या वाणीतनं, तर निश्चितच तुमच्याही अंगावरती शहारे आले असते. एक गाव होतं, बाबा त्या गावामध्ये गेले होते आणि इंदापूर 2 दिवस अगोदर एक गरीब घराण्यातला मुलगा, ज्याला शाळा नाही, शिक्षण नाही, काही नाही, आई आणि तो दोघे राहत होते. त्या दोघे राहत असताना त्या बाईंकडे फक्त बकरी होती आणि ती बाई मोलकरीचं काम करायची. आणि हे करत असताना बाळा जरा हे बकऱ्या चारून आण. त्या बाळाला बकऱ्या चारायला पाठवलं. काय दिलं बरोबर? मिरचीची चटणी आणि भाकर आणि ती सुकी भाकर. हे दिल्यानंतर तो गेला रानामध्ये. रानात एक घर होतं, त्या ठिकाणी एक बावडी होती. बावडीच्या बाहेर पाणी पडत होतं. बकऱ्या पाणी पिल्या आणि पाणी पिल्यानंतर हा म्हटलं बकऱ्या आराम करतायत, आपण जेवून घ्यावं. जेवणाचे 2 घास खाल्ले आणि त्याला ठसका लागला तिखटाचा. ठसका लागल्यानंतर तो पाणी शोधू लागला. पाणी नाही, कुठेच नाही. मग जिथं जी बावडी होती तिथे तो गेला आणि त्या बावडीला फक्त हातच लावला त्याने. त्या मालकाने अक्षरशः त्याला झोडून मारला. गावातली लोक समजावून सांगत होती, पण तो गावातल्या लोकांचं ऐकलं नाही. शेवटी बाबांच्या कानी ही गोष्ट गेली. मग त्यावेळेला बाबांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्षात संपूर्ण माहिती घेतली गेली आणि मग बाबांनी ठरवलं की ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी धर्म नको, जात नको, अस्पृश्यता नकोय. त्या ठिकाणी एकच पाणवठा हवा आहे की ज्या पाणवठ्यावरती सर्वच माणसं, सर्व समाज हा त्या ठिकाणी पाणी भरेल. आणि ही मागणी त्यांनी महाराष्ट्र राज्याला घातली आणि महाराष्ट्र राज्यानं तो एक गाव एक पाणवठा तो त्यावेळेला चालू केला. जगला याच्यापेक्षा तो कसं जगला हा खूप मोठा बोध आपण घ्यायचा आहे. खरं तर या भारत भूमातेला 3 सुपुत्र लाभलेले आहेत. पहिले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबा आमटे आणि आमचे बाबा आढाव.
हे खरं तर एक वैचारिक नेतृत्व, आणि या वैचारिक नेतृत्वाला संघर्षाची झालर. मला एक खरंच तर म्हणजे माझ्या बुद्धीच्या पलीकडचा एक प्रश्न आहे की संघर्षातून मिळणारी जी काही फलप्राप्ती असते ती निर्भय तर असतेच, पण संघर्ष का करावा लागतो, तो कशासाठी करायचा, कोणासाठी करायचा, हा खरं तर समजून उमजून घेण्याची आज गरज आहे. हा वैचारिक कणा आहे स्वर्गवासी बाबांचा, हा वैचारिक कणा. मी तर आमचं तर असं म्हणणं आहे, हा विचारांचा वारसा खरं तर सगळ्यांचा हा पाठ्यपुस्तकामध्ये असायला पाहिजे, तरच हे विचार पुढे 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 जात राहतील. नुसता हा कार्यक्रम ज्येष्ठांसाठी न होता तरुण वर्गासाठी, बाल वर्गासाठी, तरच ही श्रद्धांजली सभा ही परिपूर्ण होऊ शकते, असं माझं एक वैयक्तिक मनोगत आहे. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वैचारिक वारसा आहे. आज भारताला खरी गरज असेल तर ही कुठल्या कायद्या कानूनची गरज नाही, असावा IPC CPचा असावा, पण खरी आज गरज आहे तर ती स्वयंशिस्तीची गरज आहे. मला असं वाटतं की बाबांनी जो धडा आपल्याला घालून दिला स्वयंशिस्तीचा, संघर्ष ठीक आहे एक वेळ, पण नियमामध्ये, साच्यामध्ये एक सूत्रबद्ध समाज याची जी निर्मिती त्यांनी आपल्याला सांगितली, ती जर आजपासून आपण अंमलात आणली तरच मी असं म्हणतो की ती आज श्रद्धांजलीची सभा आज परिपूर्ण झाली असं आम्हाला वाटतं. की बाबांनी खूप महान कार्य केलेले आहेत आणि बाबांसारखं सर्व गायगरिबांना, काचपत्रेवाल्यापासून, हमाल पंचायतीच्या हमालापासून तर सर्वांच्या पासून त्यांनी खूप कार्य मोठं केले. आणि आम्ही जे आता हे बोलायला शिकलोय ते बाबांच्या आणि आमच्या बापूंच्या, साबळे साहेब यांच्या कर्तृत्वानेच बोलायला लागले. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, खूप महिला मंडळमध्ये कार्य करायला लावलं आणि खूप मोठी मोठी कार्य त्यांच्या हाताने झालेली आहेत. तसंच बाबांनी सर्वांसाठी खूप कष्ट घेतले आणि खूप कामं केली, त्याबद्दल बाबांचे आभार मानतो. आणि बाबांच्यासाठी बोलणं म्हणजे खूप एकदम ह्याच्यासारखं आहे. तर बाबांनी इतकं काम केलंय की त्यांचं सांगाल तेवढं थोडंच आहे. बाबतीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं म्हणजे उचित नाही, परंतु बाबांनी ज्यावेळेस सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना कुठल्या समाजाचा, कुठल्या थरातला, कुठल्या जातीतला, कुठल्या पंथाचा विचार न करता एकच दृष्टिकोन, जो पिछाडला आहे, जो मागं राहिला आहे, जो अस्पृश्य आहे, जो असंघटित आहे, त्यांना संघटित केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. बाबांनी अनेक आंदोलनं केली. आंदोलनं करत असताना बाबांनी कधी कुठल्या गोष्टीची भीड मागं ठेवली नाही. संबंध सन्माननीय राजाराम साबळे यांच्या माध्यमातून 1982ला आला, परंतु मी राजाराम साबळेंबरोबर एकच निर्धार धरून राहिलो की बाबा आणि राजाराम साबळे अशा पद्धतीनं लोणावळा शहरामध्ये आम्ही कार्यरत राहिलो. या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, आणि यामध्ये समाजवादी चळवळीमध्ये काम करणारे जे काही अग्रगण्य लोक होती, ज्याच्यामध्ये नागल गोरे असतील, यशवंत जोशी असतील, भाई वैद्य असतील, जयंत फडणवीस असतील, आणि यांच्यामध्येच बाबा आढावसुद्धा होते. हा समाजवादी पक्षाचा वारसा जो चालत आला, मला असं वाटतं की बाबांच्या रूपाने, त्यांच्या जाण्याने त्याच्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कारण बाबांनी जे काम केलेलं आहे ते उपेक्षित समाजासाठी केलेलं आहे की ज्या समाजाकडं कोणाचंही कधी लक्ष नसतं. पूर्वीच्या काळी अशा छोटे छोटी वाहनं नव्हती, जे आता छोटे टेम्पो आहेत, छोटे काही माल वाहतूक करण्यासाठी आहेत. मोठ्या ट्रकने आलेला माल इकडं तिकडं वाहतूक करण्यासाठी काय नव्हतं, छकडा असायचा, एका बैलाचा गाडी असायची आणि स्वतः माणूस तो ओढायचा, अशी एक पद्धत होती. आणि याच्यामध्ये त्या लोकांचे जे हे व्यापारी असतील किंवा हे असतील तर त्यांची कुचंबना व्हायची. त्यांना पाहिजे तसा मोबदला तेव्हा मिळत नव्हता, आणि तो मोबदला मिळवून देण्याचा त्याच्या बाबांनी हमाल पंचायत ही संघटना काढून फार मोठं काम केलं. बाबांबद्दल बोलायचं झालं तर बाबासाहेब
महात्मा फुले यांचा सत्यशोधक चळवळ आणि महात्मा गांधी यांचा सत्याग्रह या विचाराने भारावून जाऊन त्यांनी आपल्या समाजसेवेला सुरुवात केली. बाबासाहेबांचा जन्म तसा 1930चा. त्या काळामध्ये त्यांनी डॉक्टरी केली, डॉक्टर पास झाले. 1952 साली डॉक्टर झाले आणि डॉक्टर होत असताना आपला वैद्यकीय व्यवसाय करत असताना ते व्यवसाय चांगला चालला होता. परंतु व्यवसाय करत असताना त्यांना असा अनुभव आला की आपल्या भागामध्ये राहणारे दिनदुबळे असतील किंवा कष्टकरी असतील व संघटित कामगार असतील त्यांना न्याय मिळत नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी विचार केला की आपण या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी अंमल पंचायतसारखी संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जे काही असंघटित कामगार होते त्यांना न्याय द्यायचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यानंतर बाबासाहेबांनी रिक्षा पंचायत काढली. रिक्षा पंचायतच्या माध्यमातून जे रिक्षावाले होते त्यांना जो त्रास व्हायचा तो त्रास दूर करण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलेलं आहे. तुम्हाला कल्पना असेल, हे गाव एक पाणवटा या संदर्भात सुद्धा बोललं गेलं. बाबासाहेबांची कल्पना फार चांगली होती की गावामध्ये राहणारे सर्व एक सारखे आहेत, समतेचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून त्यांनी एक गाव एक पाणवटा ही स्कीम राबवली. बाबासाहेब शहरा क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचा वावर होता. तुम्हाला कल्पना असेल, बाबासाहेब पुणा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. ते काम करत असताना तिथल्या लोकांना न्याय द्यायचं सुद्धा काम बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. बाबासाहेब काम करत असताना त्यांनी पाहिलं की आपला जो कष्टकरी वर्ग आहे, असंघटित वर्ग आहे, त्या वर्गाला आपण न्याय दिला पाहिजे, त्यांचा आर्थिक कणा मजबूत केला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी पुण्यासारख्या ठिकाणी पतसंस्था निर्माण केली आणि त्या माध्यमातून जे गोरगरीब होते त्यांना आर्थिक बळ द्यायचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेबांचे अनेक कामं आहे. देवदासी सारखं कार्यक्रम सुद्धा बाबासाहेबांनी हाती घेतला. त्या लोकांना सुद्धा त्यापासून वंचित दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. तुम्हाला कल्पना असेल, बाबासाहेब कोणत्या क्षेत्रात बाबासाहेबांनी काम केलं नाही. शेतीविषय असेल त्या संदर्भात सुद्धा बाबांनी काम केले. धरणग्रस्त असेल त्या सुद्धा बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. अशी अनेक कामं बाबासाहेबांनी केलेली आहे. आज बाबासाहेबांच्या जाण्यानं हे जे कष्टकरी आहेत, असंघटित कामगार आहेत, त्यांना दुःख होणं साहजिक आहे. मला असं म्हणावंसं वाटतं की बाबासाहेबांनी जे काम उभं केलेलं आहे ते काम पुढच्या काळामध्ये हे जे लोक आहेत हे पुढं नेतील. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आपल्या या ठिकाणी राजाराम बापू साबळे आहेत, त्यांच्यामुळं मला बाबासाहेबांसंग जरा थोडा संबंध आला होता. ते सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करतात. आज आपण पाहिलं असेल, गोरगरिबांना काय वेळेस जेवायला मिळत नाही, मग कष्टाची भाकर सुद्धा बाबासाहेबांनी त्या काळात ती संकल्पना राबवली आणि आज आपण पाहतोय झुणका भाकरच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तामध्ये जेवण मिळतंय. हे असे अनेक कार्यक्रम बाबासाहेबांनी केलेले आहेत जे लोकांच्या हिताचे होते. आज अशा माणसाच्या जाण्यानं खरोखर एक कष्टकरी वर्ग पोरका झालेला आहे असं म्हटलं तर वागू होणार नाही. बाबांच्या कार्याला विनम्र अभिवादन. बाबांचं ज्यावेळेस माहीत पडलं, खरोखरच अतिशय जवळचा कुटुंबातला आमचा माणूस गेला असं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं. बाबांच्याशी बोलायचं झालं तर ती तरुणांची प्रेरणा होते की ज्यावेळेस आम्ही कॉलेजेस सोडलं आणि कुठंतरी चळवळीच्या माध्यमातून आमचं समाजाला योगदान द्यायचं काम सुरू केलं. त्या काळामध्ये साधारणपणे 82च्या आसपास बाबांचे आणि आमचे संबंध, मंडल आयोग व नामांतराचा लढा, या 2 लढ्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या नेत्यांपैकी आम्ही बरेच नेते पाहिलेत. ज्या खऱ्या अर्थाने जी चळवळ उभी केली, ज्या चळवळीला यश मिळवून दिलं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबा आढावांचं नाव मी प्रामुख्याने घेईन. माझ्या चळवळीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाबा आढावांबरोबर 22 दिवस नामांतराच्या लढ्यासाठी जेलमध्ये राहण्याचा अनुभव मला मिळाला आणि त्याच वेळेस आम्ही बाबाकडून बरंचसं काही शिकलो की शोषितांसाठी, दलितांसाठी म्हणा
कशा पद्धतीने चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत। या ठिकाणी राजाराम साबळे बसलेले आहेत, एक योद्धा म्हणा मी म्हणन त्यांना, त्यांची आंदोलन आम्ही पाहिलेली आहेत। अशी बरेचसे आंदोलक बाबांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर असे योद्धे निर्माण झाले पाहिजे, एवढी या ठिकाणी श्रद्धांजली वाहताना थांबतो। जय हिंद। सामाजिक बांधव आणि बाबा आढाव यांच्या कार्याला स्पर्श झालेल्या सर्वांना नमस्कार। आज आपण अत्यंत वेदनादायी प्रसंगी येथे जमलो आहोत। बाबा आढाव पुण्याचे महान सामाजिक कार्यकर्ते, मानवतावादी आणि दुर्लभ घटकांसाठी लढा देणारे प्रेरणादायी स्थान, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत। बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य मानवांसाठी कार्य समर्पित होते। त्यांनी कोणत्याही मोठ्या पदाची, सत्तेची, प्रसिद्धीची इच्छा न ठेवता तळागाळातील लोकांसाठी संघर्ष केला। भटक्या, विमुक्त जाती, कामगार, रिक्षा संघटना, हमाल पंचायत, समाजातील दुर्लभ घटकांसाठी त्यांच्या या कार्याचे हजारो नव्हे तर लाखो लोकांचे आयुष्य बदलले। डॉक्टर बाबा आढाव यांनी सर्वात मोठी ताकद म्हणजे साधी राणी, स्वच्छ विचारसरणी व जिद्दीची प्रतीक असलेली लढाई ते नेहमी म्हणायचे। समाज बदलायचा असतो तर लोकांमध्ये बसावे लागते, त्यांच्या वेदना समजून घ्याव्या लागतात। त्यांनी हे संपूर्ण आयुष्य जगून दाखवले। त्यांनी चालवलेले आंदोलन हे केवळ आंदोलन नव्हे, एक पिढीचा न्यायालयासाठी संघर्ष होते। बाबा आढाव हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, ते एक विचार, एक चळवळ होती आणि एक प्रेरणाही होती। त्यांनी माणुसकीचा अर्थ आम्हाला कृतीतून शिकवला। त्यांचे शब्द आजही गमतात, गरजूंची सेवा म्हणजे देवपूजा। आज हे आपल्यामध्ये नाही, पण त्यांच्या पावलावर चालण्याची प्रेरणा कायम जिवंत राहील। त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाजात स्वाभिमान, हक्क आणि न्यायाची जाणीव निर्माण झाली आणि त्यांचे जीवन स्मृती शेवटी आपण सारे मिळून त्यांना निरोप देत नाही तर त्यांच्या कार्यात, विचारांना आणि संघर्षाला पुढे नेण्याचा संकल्प करतो। ईश्वर त्यांच्या आत्मशांती देव। सांगायचं म्हटलं तर मी देखील त्यांच्या चळवळीमध्ये अनेक वेळा सहभागी झाले आहे। नर्मदा बचावच्या आंदोलनाच्या नेत्या अनिताताई पाटकर यांच्याबरोबर बाबा आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोठे आंदोलन केलं। आम्हाला त्यावेळेस केंद्रामध्ये टाकून जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न केला। त्याचप्रमाणे लोणावळ्यातील PLC संकुलामध्ये डॉक्टर बाबा आढाव देखील अनेक वेळा उपस्थित होते। अनेक कष्टकऱ्यांचे, रिक्षा पंचायतचे, गोरगरिबांचे, कैवारी अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतली। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ 6-7 दशके गरिबासाठी कठोर परिश्रम घेऊन कार्यक्रम केला, गरिबांना न्याय मिळवून दिला, अन्यायाविरुद्ध झगडले। असे बाबा आपल्यामध्ये निघून गेले। त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली। मी व्यक्तिगत माझ्या पायकरी परिवाराच्या वतीनं, वतन ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थित सर्व नागरिक बंधुभगिनीच्या वतीनं आपण तर ज्येष्ठ आहे, परंतु आज विद्यार्थी सुद्धा बोलू शकतो एवढं मोठं काम असणारा आपला बाबा तुमच्या आमच्यातून गेला। खरं तर मी अधिक बोलणार नाही, कारण बाबासाहेबांवरती प्रेम करणारे हजारो असतील, परंतु आज इथं जरी पाहिलं तरी शेकडो माणसं त्यांच्या बरोबरीने त्यांनी घडवलेली माणसं आहेत। त्यामुळे आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय बोलावं, परंतु एक पद आलं की पदानंतर ती जबाबदारी येते। म्हणून खरं तर मी तुमच्यापासून लहान असून सुद्धा तुमच्यासमोर बोलायची हिंमत करतो। माणूस किती जगला ह्याला जितकं महत्त्व आहे, तसं माणूस कसा जगला ह्याला त्यावर अनन्य महत्त्व आहे। माझ्या माहितीतले बाबा खरं तर मी त्यांना इथं देखील आंदोलनात आम्ही कुठेतरी कोपऱ्यात ऐकलेले आणि एकदा कलेक्टर ऑफिसला ते कुठल्या तरी आंदोलनाबरोबर आलेले बाबांना मी लांबून पाहिलेलं। खरं तर बाबा आढावांच्या चळवळीत उभे राहिलेल्या सगळ्या माणसांनी मोठं साहित्य निर्माण केलं। बेरडसारखी कथा आली, आक्रोशसारखी कथा आली, अनिल अवचटांचं सगळं साहित्य आलं, मिलिंद बोकीलांचं साहित्य आलं। हे सगळं बाबा आढाव नावाच्या माणसाने केलं। बाबा आढावांच्या चळवळीमध्ये जी माणसं आली, ज्या संस्था आल्या, त्या माणसांना कळलं की अरे हे आपलं समाज आहे। तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का महिलांना काय वेदना होत असतील? तो वडाचा चीक लावायचा आणि जट आली म्हटलं की म्हणायचं दिव्य आली हिला आणि तिला सोडून द्यायचं। त्या बायकांसाठी पहिलं आंदोलन उभं केलं बाबा आढावांनी निर्माण केलं।
आळंदीच्या सगळ्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना त्या तंबोऱ्याला हात लावू दिला जायचं नाही. अगदी मामा दांडेकरांच्या त्यावेळेला बाबांनी पहिल्यांदा आळंदीत आंदोलन केलं की जर समतेचा संतांचा विचार आहे तर मग समतेने वागायला पाहिजे. हे बाबांनी केलं. बाबांनी काय काय केलं या गोष्टीला एक गाव एक पाणवठा इथपर्यंत नाही. मौजेसारख्या संस्थेने सुद्धा बाबांचं एक गाव एक पाणवठा हे पुस्तक प्रकाशित केलं. लक्षात ठेवा, बाबा हे सामाजिक चळवळ आपल्या वेगवेगळ्या ज्या समाजामध्ये बाबांना काही गरज नव्हती या गोष्टीची. लक्षात ठेवा, बाबांना सतत त्या काळचे राज्यकर्ते सांगत होते मराठा आहेस, मराठा आहेस, मराठा आहेस. जे दत्ता देशमुखांना सांगत होते अरे मुख्यमंत्री हो, तू फक्त कम्युनिस्ट सोडून आमच्यात या मुख्यमंत्रीच करतो तुला. नाही, दत्ता देशमुख गेले. बाबांनाही हे सांगत होते अरे मराठा हे सत्तेमध्ये ये. बाबा गेले नाही. बाबा म्हणले माझा जीव तिथं रमत नाही, माझा जीव रमतो या कष्टकऱ्यांमध्ये, म्हणून मी कष्टकऱ्यांमध्ये. बाबा काय, बाबांना श्रद्धांजली काय, बाबा म्हणजे काय, तर बाबा म्हणजे हे. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबरोबर गेले 1981 पासून काम करत असतागायत ते काम चालू होतं, चालू आहे. हे काम करत असताना त्यांच्याबरोबर काही लढे केले. ते शेतकऱ्यांचे लढे कारला साधाबरोबर असतील. त्या शेतकऱ्यांची कहाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा किती अडचण. बाबा हे नाव घेतलं की इथं आमच्या अंगात असं एखादं वारं येतं, तसं एक वारं येतं आणि त्या दृष्टीनं आम्ही जो पळत होतो तर विचारही करत होतो की पुढे उद्या काय होणार, त्याच्या ह्या आंदोलनातून परिणाम नेमके काय होतील, काय करावं लागेल, कुठं जेलमध्ये जावं लागेल याचा सुद्धा विचार आम्ही करत होतो. अशी एक मोठी विभूती आज जाते. त्याचबरोबर इथले क्रांतीनगर असन, प्रेमनगर असन किंवा सानेगुरुनगर मगाशी उल्लेख केला, ह्या सगळे लढे लढत असताना ते नाव आमच्या भोवती फिरत होतं. त्यामुळंच इथल्या तमाम कष्टकऱ्यांना आज त्या ठिकाणी राहण्याची सोय झाली. त्यात आता अनेक बदल झाले गेले. त्यात बऱ्याच लोकांनी, बऱ्याच नेत्यांनी फार मोठं योगदान दिलं. त्यामध्ये सुरेखाताई असतील पाण्याची व्यवस्था करणारे, तिकडं आमदार असतील रस्त्यापासून सगळ्या व्यवस्था करणारे, या सगळ्या गोष्टी तिथं आता व्यवस्थितपणे पुढे राहत आहेत. म्हणजे ही वस्ती कायम झाली असं आम्ही म्हणायला हरकत नाही. असा एक रोग त्या बाबतीत घडला. त्यानंतर त्यांच्याबरोबर मागे आणि बेकारीमध्ये सुद्धा आंदोलनात जवळ 42 दिवस आम्ही आतमध्ये होतो. हे करत असताना आता जेव्हा आपल्यातून जातात तेव्हा निश्चितपणे एक मोठी पोकळी आमच्यासारख्या कार्यक्रमाने निर्माण होती. पण ती आज या ठिकाणी या व्यासपीठावर एक जबाबदार व्यक्ती आल्यामुळं मला एक विश्वास आहे की बाबांनी सुरू केलेली लढाई आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये सुरेखाताई असतील, पालेकर साहेब असतील, त्यांनी कुठले आडसोळे असतील, उल्हासजी बडेकर असतील, त्यांनी बाबांच्या समेत काम केलेले अशी मंडळी, शंकर पुजारी असतील, अशी सर्व्हिस पुरोगामी प्रतिगामी विचारांनी भारवलेली ही मंडळी आहेत. आणि या सगळ्या मंडळींनी या पुढच्या लढ्याला एक वेगळी साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी अगोदर बोलण्याला घेतलं की नेमकं काय आपण इथून जायचं, काय घेऊन जायचं आहे. तर मला एक विश्वास आला की ज्या शहरात या तालुक्यात जे काम सुरू केलेलं आहे ते काम तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाने आम्ही सर्वस्वी पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. एवढीच भावपूर्ण चालले जेव्हा तिथं थांबतो. परिवार, आज आपण आपले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलो. आणि बाबा आढाव म्हणजे सगळ्यांनी जवळून पाहिलेलं एक व्यक्तिमत्व आणि लोणावळेकरांना लाभलेला त्यांचा जो संपर्क होता, त्यांचे जे संवाद करता आले. ज्यावेळेस या ठिकाणी सर्व कामगार म्हणजे मोलकरणी ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक मेळावा घेतला होता आणि सगळ्या महिलांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं. त्यांच्या पुढाकारांनी तो मेळावा घेतला गेला. कारण या घरकाम करणाऱ्या महिलांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करण्याचं काम हे बाबांनी केलं. आज कागदपत्र वेचणाऱ्या महिला असतील, त्याचप्रमाणे हमाल पंचायत असेल, या ठिकाणचं जे कामकाज जे वाढवण्याचं काम ज्यांनी कोणी केलं असेल आणि ज्यांच्या पाठीशी उभे राहिले असे आमचे राजाराम साबळे असतील, भावसार साहेब असतील, आमच्या तावरे मावशी असतील, त्याही चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. आणि यांचे प्रेरणास्थान म्हटलं तर हे आमचे बाबा आढाव. आणि आपल्या लोणावळ्यासारख्या शहरात येऊन देखील त्यांनी काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत होते. आज त्यांचं वय 95 आहे, परंतु आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ते सगळ्यांसाठी झटले असे बाबा आढाव. त्यांना कोणीच कधी विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या प्रेरणेने आपण या लोणावळा शहरामध्ये
हे संघटनेचं काम केलेले, ही अंमल पंचायत उभी केलेली आहे आणि त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. या ठिकाणचं जे प्रेमनगर आहे, क्रांतीनगर आहे, हे खरं तर त्यांनी बसवलेले आपलं गाव आहे आणि त्या ठिकाणी ज्या काही सुविधा नव्हत्या त्या देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. पुण्यात जून 1930 साली झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. BSc DSCF चे शिक्षण त्यांनी घेतले. पुण्यात त्यांच्यावर किशोर वयात राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले. त्यांचे कार्य आणि त्यांच्याशी संबंधित विविध संस्था 1943 ते 1950 राष्ट्र सेवा दलाचे संघटक, 1952 मध्ये अन्नधान्य भाव वाढ विरोधी सत्याग्रह, पहिला तुरुंगवास, 1953 मध्ये नाना पेठेतील निवासस्थानी दवाखाना सुरू केला. 1955 मध्ये हडपसर येथे दवाखाना, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना, गोमांतक मुक्ती आंदोलनाचा सहभागी, पुण्यातून शस्त्रक्रिया पथक नेले. 1956 मध्ये हमाल पंचायत पुण्याची स्थापना आणि अध्यक्षपदी निवड, विकास व्याख्यानमाला सुरू केली, प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले. 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा सहभाग, 1959 मध्ये झोपडी संघ स्थापना, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन परिषद, विविध आंदोलने केली, कारावास भोगला. 1953 मध्ये 63 मध्ये राज्य धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेची स्थापना सहभाग. त्यानंतर 1962 ते 1967 मध्ये नानापेठ मतदारसंघातून पुणे महानगरपालिकेवर बहुमताने निवड झाली. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. पुणे मनपा पूर्व भागाच्या पाणी पुरवठ्या प्रश्नी अन्यायाविरुद्ध राजीनामा दिला. 1971 मध्ये महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना. 1972 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्याच पार्श्वभूमीवर एक गाव एक पाणवठा चळवळीला सुरुवात केली. 1974 मध्ये पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिक प्रकाशन स्थापन, देवदासी प्रथा निर्मूलन आणि पुनर्वसन चळवळ. 1975 मध्ये आणीबाणीमध्ये झोपडपट्टीवासियांना मेळावा, मिसा अंतर्गत येरवडा कारागृहात 14 महिने कारावास. 1977 ते 1981 मध्ये डॉक्टर बाबा आढाव यांचे एक गाव एक पाणवठा सत्यशोधनाची वाटचाल, संघाची ढोंगबाजी हे तर सेठची भटजीचे आधुनिक दास अशी ग्रंथ प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास संशोधन या ग्रंथांना संस्थाचे पुरस्कार मिळाले. 1979 मध्ये नामांतर आंदोलन पुणे छत्रपती संभाजीनगर लॉंग मार्च आंदोलन यशस्वी. त्यानंतर 1982 मध्ये पुण्यात राष्ट्रीय एकात्म परिषदेची स्थापना आणि पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद. 1984 मध्ये भिवंडी दंगल, ओरिसा वादळग्रस्त मराठवाडा भूकंपग्रस्तांसाठी पुण्यातून मदत निधी जमा करून पाठवला. विषमता निर्मूलन परिषदेच्या व्यासपीठावर विविध परिवर्तनवादी संघटनांना एकत्र आणले. संसद बाह्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना. पुण्यातील 50,000 रिक्षा चालकांना संघटित करून रिक्षा पंचायतची स्थापना. पुण्यामध्ये कागद, काच, पत्र, बांधकाम, पथारी व्यावसायिक, अंगमेहनती, कष्टकरी, मोलकरीण आदी कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण संघर्ष. देशातील 37 कोटी कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी केलेल्या आंदोलनाची यशस्वी फलश्रुती संसदेने याबाबतचे विधेयक मंजूर केले. त्यांना मिळालेले पुरस्कार: पुण्यभूषण पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, छत्रपती राजश्री शाहू पुरस्कार, महाराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, प्रबोधनकर ठाकरे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कवी कुसुमाग्रज आदी डीजेच्या नावाने आलेले विविध पुरस्कार, उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या नावे आलेला पुरस्कार, रिलायन्स इंडस्ट्रीचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार, मॅन ऑफ द इयर 2007 राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट समाज कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा नेते होते. एवढंच काय, मी साने गुरुजींच्या मांडीवर बसलेला मुलगा आहे. वयाच्या 8व्या-9व्या वर्षी मी साने गुरुजींच्या मांडीवर बसलेला माणूस. माझा मोठा भाऊ राष्ट्रसेवा दल होता. त्यांनी मला राष्ट्रसेवा दलाचं हे दाखवलं आणि मी वयाच्या 10व्या वर्षापासून राष्ट्रसेवा दलामध्ये आजपर्यंत सेवा दलामध्येच आहे. सेवा दलाचं काम केलं आहे. सेवा दलाच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणूनही काम केलं. पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणूनही मी काम केलं आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये जाऊन शिबिरंसुद्धा मी घेतली. त्या शिबिरामध्ये लालू प्रसाद आणि मुलायमसिंग यादव हे सुद्धा माझ्या त्या शिबिरामध्ये उपस्थित होते. बाबांच्या सान्निध्यात
मी गंजपेठीत राहायला होतो त्यावेळेला बाबांच्या सान्निध्यात माझं सुगंध आयुष्य गेलं. बाबांना ही प्रेरणा कुठून मिळाली? तर ही प्रेरणा भवानी पेठेमध्ये ते राहत असत. आजही त्यांचं घर तिथंच आहे. ते त्यांच्या आईपासून त्यांना ही प्रेरणा मिळाली. SM जोशींसारखे नेते त्यांना मार्गदर्शक मिळाले आणि त्यामुळे बाबा आढाव घडले. बाबा आढावांनी हे जे हमाल पंचायतीची स्थापना जी केली ती का केली, कशी केली? तर त्यांनी पाहिलं शिक्षण घेत असताना, मी तेव्हा लहान होतो पण आम्ही सेवादलात जायचो त्यामुळे बाबांचा लहानपणापासून संबंध आलेला. मी जे घडलो ते या सगळ्या नेतृत्वामुळे घडलं. आणि आज लोणावळ्यात देखील हमाल पंचायतीची स्थापना साबळेंना माहिती आहे. साबळेंना उभं केलं, साबळेंना या कार्यात जास्त प्रमाणात उभं केलं ते मी केलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे काम आता अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे. एवढंच कशाला, या रेल्वे संपामध्ये सुद्धा अनेक आपण जेवढे आज बोललात बाबांच्याबद्दल, या सगळ्या बाबांच्याबद्दल बोललेलं. आणि एकच सांगतो बाबांच्याबद्दल, अन्याय घडो शेजारी ही दुनियेच्या बाजारी, धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ. ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी हा संबंध आयुष्य आपलं घडवलं. आणि आयुष्यामध्ये त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. पॅन्थर, आता कुणीतरी उल्लेख केलं दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचं जे उभं केलं, त्यांना अनेक वेळा त्या याच्यामध्ये मिटिंगमध्ये बोलायचे. तुमचे काय त्यांचं नाव वारले, आता ते दलित पंचायत स्थापना केलेली श्याम भालेराव तर आता झाला, त्याच्या सुरुवातीचं नामदेव ढसा सुद्धा हा नामदेव ढसा झाला. त्यानंतर अनेक त्याच्याबरोबरचे जे संबंध कार्यकर्ते होते, हे सगळे कार्यकर्ते मोकाशींच्याकडे यायचे नाही. पुरुषी